प्रश्न क्रमांक 8912. सभापती महोदय, राज्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इंधन खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या 2035 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय 2026च्या मे मध्ये घेण्यात आला. सरकारचं अभिनंदन. पण सभापती महोदय, मी जो उपप्रश्न विचारला की राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस पासून नफा होण्याच्या दृष्टीने महामंडळाला सवलती देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, खरं आहे काय? सभापती महोदय, याचं उत्तर देताना फक्त एकाच मुद्द्यावर स्पर्श माननीय मंत्री महोदयांनी केला आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की फक्त 98.18 कोटी इतके अनुदान देण्यात आले. पण सभापती महोदय, केवळ अनुदान देऊन हे होणार आहे का? वीज दर सवलतीत काय विचार केला आहे? ऑपरेशनल मॉडेल काय आहे? बस आगारांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यात काही बचत केल्या जाऊ शकते का? असा विचार काही मंत्री महोदयांनी सरकारने केला आहे का? माझा पहिला प्रश्न. माझा जो तिसरा उपप्रश्न आहे तो प्रामुख्याने चार्जिंग स्टेशनच्या संबंधात आहे. सभापती महोदय, उत्तर देताना म्हटलंय की 907 बसेस चालण्यासाठी 39 चार्जिंग स्टेशन पुरेसे आहेत, तेवढे कार्यान्वित आहेत. सभापती महोदय, या संबंधातली जी वर्तमानपत्रांमध्ये रिसर्च करणाऱ्या लोकांची जी चर्चा आहे त्यात 39 चार्जिंग स्टेशन पुरेसे नाही अशी चर्चा आहे. या विषयात काय विचार केला आहे का? आणि माझा तिसरा उपप्रश्न सभापती महोदय आहे की राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस करता चौथा उपप्रश्न की याच्या विषयातलं काही डिटेल त्यांनी केलं आहे का? मी फक्त एकच प्रश्न सभापती महोदय विचारणार आहे की राज्य परिवहन बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यात येत आहे असं उत्तर दिलंय. तर किती लोकांवर आतापर्यंत कारवाई केली? पण महाराष्ट्रात प्रवास करताना असं लक्षात येतं की अशा बस स्थानकाच्या आजूबाजूला खासगी बसेस उभे असतात, तिथे प्रवासी घेऊन जातात आणि अशी कुठलीच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. तर आपण जे उत्तर दिलं या संबंधात किती लोकांवरती अशा विषयातली कारवाई सरकारने केली आहे? सभापती महोदय, आज खरं तर एसटी महामंडळाचाच प्रश्नोत्तर दिसतोय 2 आणि 3 आणि नंतर 4 नंतर, आणि फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारती यांनी उपस्थित केलेला आहे. सभापती महोदय, सर्वप्रथम त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की राज्य शासनानं 5150 ओलेट्रा कंपनीच्या ह्या इलेक्ट्रिक बस चालवण्यास घेतल्या होत्या आणि त्यापैकी जवळजवळ 900 पेक्षा जास्त बसेस ह्या आता आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. या ओलेट्रा कंपनी बरोबर जेव्हा आपण करार केला सभापती महोदय, तेव्हा त्यांना राज्यातील 172 चार्जिंग स्टेशन त्यांनी बनवावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी जशा त्या बसेस त्यांनी एसटी महामंडळाला दिल्या त्या पद्धतीने चार्जिंग स्टेशनच्या सुविधा निर्माण करायला सुरुवात केली. आजपर्यंत 39 चार्जिंग स्टेशन सभापती महोदय त्यांचे पूर्ण झालेले आणि त्यामुळे त्यांच्या ज्या बसेस आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्या बसेसमध्ये त्या चार्जिंग सुविधा देतात. त्यांना 172 पैकी 39 झालेले आहेत आणि 45 जे चार्जिंग स्टेशन आहे ते पुढील 3 महिन्यामध्ये तयार होणार आहेत, जेणेकरून त्यांच्या पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा त्यामध्ये चार्जिंग होऊ शकतील आणि प्रवाशांना सुविधा देऊ शकतील. त्यानंतर उर्वरित चार्जिंग हे स्टेशन हे त्यांनी उर्वरित काळामध्ये लवकरात लवकर करावेत यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील आणि त्यांना ज्या ज्या सुविधा हव्यात त्या कंपनीच्या धारकांना ते देण्यात येतात. दुसरा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता की 200 मीटर एसटी महामंडळाच्या जागा आहे त्या परिक्षेत्रामध्ये खासगी बसेस असतात. ही वस्तुस्थिती आहे सभापती महोदय की एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत, जे आपले आगार आहेत किंवा जे आपले डेपो आहेत त्या डेपोच्या परिसरामध्ये साधारण 200 मीटर परिक्षेत्रामध्ये खासगी बसेसना परवानगी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. परंतु जरी खासगी बसेस काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की आपल्या एसटी मंडळाच्या डेपोमध्ये स्टँडमध्ये खासगी बसेस घुसतात आणि आपल्या प्रवाशांना घेऊन जातात. आता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की महिलांना आपण 50% सवलत दिलेली आहे, विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत सवलत दिलेली आहे. त्यामुळे ते प्रमाण जरी कमी असेल तरी ह्या खासगी बसेसचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये झालेला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीवरून त्यांनी एसटी महामंडळाकडे IPS दर्जाचा अधिकारी आता वर्ग केलेला आणि त्यांच्या माध्यमातून
आज आपण राज्यातील बहुतांश एसटी स्टँडच्या क्षेत्रामध्ये 200 मीटर परिसरामध्ये ज्या खासगी बसेस आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे महत्वाचं म्हणजे एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सभापती महोदय आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण यांच्यावर कारवाई करतोय. तिसरा त्यांनी प्रश्न हा विचारला होता की भविष्यामध्ये आपण अजून इलेक्ट्रिक बसेस वाढवणार आहेत का, तर होय सभापती महोदय, 2035 पर्यंत म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त ईव्ही व्हेकल्स या 2047 पर्यंत आले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना केलेली आहे. आपल्याकडे आता असलेल्या 14,250 बसेस आणि आपण भविष्यामध्ये ज्या अजून साधारणतः 8,300 ज्या बसेस घेणार आहोत आणि स्क्रॅपच्या बसेस वजा करून 20,000 बसेस आपल्या ताब्यात येणार आहेत. परंतु आत्ताच आपण काय करतोय की 8 वर्ष झालेल्या ज्या बसेस आहेत त्या बसेसचं रूपांतर आपण ईव्ही व्हेकलमध्ये करतोय आणि त्या ईव्ही व्हेकलमध्ये रूपांतर केल्यामध्ये हळूहळू आपण पर्यावरणाचा समतोल साधणार आहोत आणि 8 वर्षानंतरच्या बसेस ह्या त्याचं ईव्ही मध्ये रूपांतर केलेलं असल्या कारणानं 2035 मध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे सभापती महोदय की 2035 ते 36च्या काळामध्ये आपल्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असेल की 2036 मध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल. सभापती महोदय, त्याचं नीट उत्तर दिलं गेलं नाही. सभापती महोदय, मी स्पष्ट विचारलं होतं की किती लोकांवर कारवाई केली. सभापती महोदय, खासगी संस्था आणि खासगी चालवणारे लोक आणि एसटी महामंडळ याच्यात नेक्सस आहे अशी चर्चा केली जाते. मग जर ही वस्तुस्थिती आहे असं मंत्री महोदय ऑन रेकॉर्ड सांगतात, मग किती लोकांवर कारवाई केली तुम्ही? याचा अर्थच असा, आता आपण म्हणतोय IPS अधिकारी करतोय का, एसटीची स्वतंत्र यंत्रणा आतापर्यंत नव्हती. आणि जर खासगी लोक एसटी स्थानकाच्या आत घुसतात हे जर आपण मान्य करतो तर हा गंभीर विषय आहे सभापती महोदय. मला असं वाटतं किती लोकांवर आतापर्यंत कारवाई केली आणि ठोस कारवाई करण्यासाठी आपली काय यंत्रणा आहे याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. एसटी महामंडळाचेच माननीय म्हणजे एसटी महामंडळामध्येच ह्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकारी कारवाई किती कार्यरत आहेत आणि प्रामुख्यानं तुम्ही दुसरा प्रश्न जो उपस्थित केलेला आहे की 200 मीटर परिक्षेत्रामध्ये जे खासगी बसेस असतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. एक्झॅक्ट आकडा मी आपल्याला सांगू शकत नाही, तो पटलावर ठेवील, परंतु माझ्या माहितीनुसार 200हून अधिक खासगी बसेसवर कारवाई केलेली आहे. त्यांना दंड आकारणे आणि त्याला पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली.